जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये वेडिंग इन्व्हिटेशन बॅनर कशा प्रकारे तयार करायचं हे तुम्हाला मी सांगितलं आहे। तर आधीसुद्धा आपण वेडिंग इन्व्हिटेशन बॅनर एडिटिंगवरती खूप सारे व्हिडिओ बनवले आहेत आणि जी काही डिझाईन्स ते डिझाईन तुम्हाला स्क्रीनवरती झूम करून दाखवतोय। तुम्ही डिझाईनची क्वालिटी इथे चेक करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारची डिझाईन तयार करण्यासाठी जेवढे काही मटेरियल लागणार आहे त्या मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे। आणि मित्रांनो, या मटेरियलला पासवर्ड असणार आहे आणि तो तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये कुठेही भेटून जाईल, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे। आणि जर तुम्हाला बॅनर तयार करताना जर काही अडचण आली तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता। आपले इंस्टाग्रामची आयडी असेल ती तुम्हाला स्क्रीनवरती मी मेन्शन केली आहे। ओके, आणि जर चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण तुमच्यासाठी अशा प्रकारच्या बॅनर एडिटिंग संदर्भात मी व्हिडिओ घेऊन येत असतो। त्यामुळे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून टाका। ओके, तर चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर डायरेक्ट मित्रांनो, तुम्हाला बॅनरची मी PLP फाईल दिली आहे। ती PLP फाईल तुम्हाला पिक्सेल ॲपमध्ये इथे ओपन करून घ्यायची आहे। त्यासाठी तुम्हाला पिक्सेल ॲपचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। तुम्हाला वरती 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि ओपन .plp फाईल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यात तुम्हाला वरती एक चौकोनी बॉक्समध्ये PLPचं आयकॉन बघायला भेटेल, तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। आता आपली PLP फाईल डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ज्या फोल्डरमध्ये ती ठेवली असेल ते फोल्डर तुम्हाला सिम्पली ओपन करायचं आहे आणि जी आपली PLP फाईल असेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ओपन PLP फाईलवरती तुम्हाला क्लिक करा। आपली जी काही PLP फाईल असेल ती इथे सिम्पली ओपन होऊन जाईल। तर ज्यांना कोणाला PLP फाईल पिक्सेल ॲपमध्ये ओपन करण्यासाठी एरर येत असतील तर त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तिथे मी यूज करत असलेलं तुम्हाला पिक्सेल ॲपचं ॲप्लिकेशन तिथे दिलं आहे। ओके, तर आता मित्रांनो, PLP फाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला लेअर आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। जेवढ्या जे काही टेक्स्टच्या लेअर असेल ते तुम्हाला इथे अनलॉक करून घ्यायचे आहेत। ओके, या थीममध्ये तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथे ज्या टेक्स्टमध्ये चेंजेस करायचे असेल त्यावर तुम्हाला डबल क्लिक करायचे आणि जे काही नवऱ्यामुळेचं नवरीमुळे जे काही तुमचं असेल ते तुम्हाला इथे सिम्पली टाईप करून घ्यायचे। तर जो काय आता आपला पहिला पासवर्ड असेल तो तुम्हाला मी सांगतो। तर आपला पहिला पासवर्ड आहे 3464। ओके, हा आपला पहिला पासवर्ड आहे आणि दुसरा पासवर्ड तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये भेटून जाईल, त्यामुळे व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा। आणि जर तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर मित्रांनो, व्हिडिओला एक लाईकसुद्धा करून टाका। या व्हिडिओचं लाईक टार्गेट फक्त आपण 100 ठेवलं आहे, त्यामुळे तुम्हाला हा टार्गेट आपला पूर्ण करायचा आहे। ठीक आहे, तर आता मित्रांनो, तुम्हाला या पहिल्या डिझाईनमध्ये तुम्हाला मी चेंजेस करून दाखवले। तर जी काही आपली दुसरी PLP फाईल असेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सेम चेंजेस इथे करायचे आहेत। आणि तुम्हाला मटेरियलमध्ये मी काही फ्लॉवर्सचे तुम्हाला PNG तिथे दिले आहेत। जर तुम्हाला दुसरी डिझाईन तिथे तयार करायची असेल ते तुम्हाला तिथे उपयोगी पडतील। आणि त्याचसोबत तुम्हाला काही 4-5 बॅकग्राऊंडसुद्धा मी दिले आहेत। तर यांची तुम्ही क्वालिटी ते चेक करू शकता। एकदम तुम्हाला हायेस्ट क्वालिटीमध्ये तुम्हाला हे बॅकग्राऊंड्स मी दिले आहेत। आणि मित्रांनो, वेडिंग इन्व्हिटेशन बॅनर एडिटिंगवरती आपण बरेच व्हिडिओ बनवले आहेत। तर या सर्व व्हिडिओची मी प्लेलिस्ट तयार करून ठेवले। त्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। प्लेलिस्ट तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा, कारण त्यामध्ये आपण बरेच डिझाईनवरती व्हिडिओ तिथे बनवले आहेत। आणि मित्रांनो, इथे तुम्हाला बॅनर डाउनलोड करताना जी काही साईज असेल ती साईज तुम्हाला इथे अल्ट्रा वगैरे तुम्हाला इथे सेट करायची नाही, डायरेक्ट तुम्हाला कस्टम साईजमध्येच डाउनलोड करायचं आहे। कारण जी काही साईज असेल ती तुम्हाला तिथे रिसाईज मी करून दिली। तिथे तुम्ही अल्ट्रा किंवा व्हेरी हाय सिलेक्ट जर केलं तर आपली जी काही डिझाईन असेल ती थोडी ब्लर इथे होऊन जाईल। त्यामुळे तुम्हाला इथे कस्टमच ठेवून द्यायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक करायचे। आपली जी काही डिझाईन असेल ती तिथे गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल। आता जो काय आपला दुसरा पासवर्ड असेल तर दुसरा पासवर्ड तुम्हाला मी सांगतो। तर आपला दुसरा पासवर्ड आहे 5678। ओके, हा आपला दुसरा पासवर्ड आहे आणि पहिला पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटला असेल। ओके, तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं होतं। आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।